नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री साई सच्चरित्र मराठी. श्री साई सच्चरित्र मराठी अथ श्री साई सच्चरित्र मराठी अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आकारे सूत्रमय, अति लहान, अर्थ गांभीर्ये अति गहन, व्यापकत्वे बहु विस्तीर्ण, संकीर्ण तरी तितुकेची. ऐसे ते बाबांचे बोल. अर्थे तत्वे अति सखोल, कल्पातीही नवती फोल, समतोल आणि अनमोल. पूर्वा परानुसंधान राहावे, यथा प्राप्ती नुवर्ती व्हावे, नित्य तृप्त सदा असावे, नसावे संचित कदापि. अरे जरी मी झालो फकीर, घर ना दार बेफिकीर, बैसलो एका ठाई स्थिर, सारी किरकिर त्यागुनी, तरी ती माया अनिवार, मलाही गांजी वरचेवर, मी विसरे परी तिजला न विसर, मज ती निरंतर कवटाळी, आदी मायाच ते हरीची, त्रेधा उडविते ब्रह्मादिकांची, तेथ मज दुबळ्या फकीराची, वार्ता कैची तिजपुढे, हरीच होईल जेव्हा प्रसन्न, तेव्हाच होईल ते विच्छिन्न. विना अविच्छिन्न हरिभजन, माया निरसन नोहे पा, ऐसी ही मायेची महती, भक्ता लागी बाबा कथिती, सेवेची व्हावया तन्निवृत्ती, भजन स्थिती वणिती. संत माझी सचेतन मूर्ती, कृष्ण स्वयं म्हणे भगवती, कोणान ठावी ही स्पष्टोक्ती, उद्धवाप्रती हरीची, म्हणोनी भक्त कल्याणार्थ, दयाघन साई समर्थ. वदते झाले जे सत्य, सार्थ परिसा, अतिविनीत होऊनी, पाप जयांचे विलया गेले, ऐसे जे पुण्यात्मे वहिले, तेची माझे भजनी लागले, खून लाधले ते माझे. साई साई नित्य म्हणाल, सात समुद्र करीन न्याहाल, या बोला विश्वास ठेवाल, पावाल कल्याण निश्चये. न लगे मज पूजा संभार, षोडश वा अष्टोपचार, जेथे भाव अपरंपार, मजला थार ते ठाई, ऐसे बाबा वेळोवेळा, बोलूनी गेले भक्त जिव्हाळा, आता आठवणी त्या प्रेमळ बोला, करू विरंगुळा मनासी. ऐसा हा दयाळू साई सखा, शरणागतांचा पाठी राखा, भक्त कैवार घेऊनी निका, नवल विलोका केले ते, दौडुनी चित्ताची अनेकाग्रता, करोनी तयाची एकाग्रता, परिसावी ही नूतन कथा साग्रता, कृतकार्यता होईल, साईमुखीची अमृतवृष्टी, तीच जेथे पुष्टी तुष्टी, कोण कंटाळे शिर्डीचे कष्टी, निजहित दृष्टी ठेविला, गताध्यायी अनुसंधान, दिधले एका अग्निहोत्र्या लागून, ब्रह्मीभूत निज गुरु दर्शन, आनंद संपन्न त्या केले. आता हा अध्याय त्याहुनी गोड, भक्त एक क्षयी रोड, दिधली तया आरोग्याची जोड, मोडूनी खोड स्वप्नात, तरी ऐका भाविकजन, होऊनिया दत्तावधान. साईनाथ चरित्र गहन, कल्मष दहनकारक जे, पुण्य पावन हे चरित्र, जल जैसे गंगेचे पवित्र, धन्य श्रवणकर्त्यांचे श्रोत्र. इह परत्र साधकते, पाहू अमृताची उपमा, देऊ न परी अमृत काय गोड याहून, अमृत करील प्राणरक्षण, जन्म निवारण चरित्र हे, जीव म्हणती सत्ताधीश, करील जे जे येईल इच्छेस, ऐसे जयाचे वाटे मनास, कथानकास या परिसावे, जीव जरी खरा स्वतंत्र, सुखा लागी कष्टता अहोरात्र, पदरी पडते दुःख मात्र, हे तो चरित्र सत्तेचे, दुःखे टाळावया लागी, असता सावधान जागो जागी,
ती त्या धुंडीत लाग वेगी त्याचीच मागी घेतात. वारू जाता गळा पडती, झाडून टाकीता अधिक लिंपडती. वाऊगी जीवाची धडपडती, आहोराती तो शीन. जीव जरी खरा स्ववश, तरी तो असता पूर्ण सुखवश. दुःखाचा एक लवलेश, रेसभरही नातळता. पापा न आचरिता कधी, पुण्याचीच करिता समृद्धी. सुखाचीच संपादिता वृद्धी. स्वतंत्र बुद्धी म्हणोनी, परी जीव नाही स्वतंत्र. पाठी लागले कर्मतंत्र, तयाचा खेळची विचित्र. हाती कळसूत्र कर्माचे, पुण्याकडे लक्ष जाय. पापाकडे ओढीती पाय, सत्कर्माचा शोधिता ठाय. कुकर्मी काय आतुडे, पुणे जिल्ह्यातील जुन्नरामाजी. नारायण गावचा पाटील भीमाजी. तयाची कथा आता परिसाजी, रसराजीच अमृताची. भीमाजी घरचा सुख संपन्न, आल्या गेल्या घाली अन्न. कधी न ज्याचे मन खिन्न, प्रसन्न वदन सर्वदा. अदुष्टांचे विलक्षण संजोग, न कळता होती लाभ वियोग. चालून येती कर्मभोग, नसते रोग उद्भवती. इसवी सन 1909. भीमाजीस पिढी दुर्दैव होय कफ क्षय. रोगोद्भव प्रादुर्भाव ज्वरा, येऊ लागला असह्य खोकला. ज्वरही फार वाढू लागला, दिवसेंदिवस बळावत गेला. निराश झाला भीमाजी, तोंडास फेस सर्वदा येणे. मचूळ आणि रक्ताचे गुळणे, पोटात अक्षयी कळमळणे. जीव तगमगणे राहिना, शेजे खिळला दुखनाईत. गळाली गात्रे चालला वाळत, उपायांची झाली शिकस्त. झाला तो त्रस्त अत्यंत, अन्नपान काही न रुचे. पेज पथ्य काही न पचे, तेने अस्वस्थ काही न सुचे. हाल जीवाचे असह्य, देव देवस्की झाली सारी. हात टेकले वैद्य डॉक्टरी, पाणी सोडिले जीविता शेवरी. पडला विचारी भीमाजी पाटील, झाले उद्विग्न चित्ती. दिसती थोडे दिसांचे सोबती, उत्तरोत्तर फारची थकती. दिवसगती लागले, आधारिली कुलदेवता. तीही देईना आरोग्यता, जोशी पंचाक्षरी समजता. थकले पुसपुसता पाटील, कोणी म्हणती अंगरोग. काय तरी हा दैवयोग, वाटे ओढावला पुरा भोग. निरुपयोग मनुष्ययत्ना, डॉक्टर झाले हकीम झाले. उपचार करिता टेकी सहाले, कोणाचे काहीच न चाले. प्रयत्न हरले सगळ्यांचे, पाटील अत्यंत कदरले. म्हणती, देवा म्या काय केले, काहीच का उपयोग न आले. पाप असले कैचे हे, देव तरी कैसा विलक्षण. सौख्य भोगत्या एकही क्षण, आपुले होऊ नेदी स्मरण. नवल विंदान तयांचे, मग तयाच्याची जे येई मना. संकट परंपरा धाडितो नाना, करवूनी घेई आपल्या स्मरणा. नारायणा धाव म्हणवी, असो कळवळ्याचा धावा ऐकिला. देव तत्काळ गहिवरला, बुद्धी उपजली भीमाजीला. पत्र नानाला घालावे, करतील काहीतरी नाना. इतर कवना जे करवेना, ऐसा पूर्ण विश्वास मना. पाटलांना वाटला तोची त्यांचा शुभ शकून. तेची रोगाचे निरसन, पुढे सविस्तर पत्र लिहून नानास त्यांनी पाठविले. नानासाहेबांचे स्मरण, तेच साईनाथांचे स्फुरण. उद्भवले रोग निवारण कारण, अतर्क्य विंदान संतांचे. हो का कालचक्राची रचना, तेथही दिसते ईश्वरी योजना. यास्तव कोणी अन्यथा कल्पना, करुनी वल्गना न करावी. बरी वाईट क्रिया सारी, ईश्वर तेथीचा सूत्रधारी. तोची तारी तोची मारी, तो एक. पाटील लिहिती चांदोरकरास, औषधे खाता आला त्रास. कदरलो मी या जीवितास. मग उदास वाटते, डॉक्टरांनी आशा सोडली.
व्याधी दुसाध्य ऐसी ठरविली. हकीम वैद्यांची बुद्धी थकली, उमेद खचली माझीही. तरी आता एक विनंती आहे आपुले चरणाप्रती. व्हावी मज आपुली भेट निश्चिंती. ही एक चित्ती असोसी. चांदोरकरांनी पत्र वाचिले, त्याचेही मन खिन्न झाले. भीमाजी पाटील बहु भले, नाना द्रवले अंतरी. उत्तरी कळविती एकची उपाय, साईबाबांचे धरावे पाय. हाची केवळ तरुणोपाय. बाप माय तो एक, तीच कनवाळू सर्वांची आई. हाके सरसी धावत येई, कळवळून कडिये घेई. जाणे सोयी लेकरांची, क्षयरोगाची कथा काय. महारोग दर्शने जाय, शंकान धरी तीळ प्राय. घट्ट पाय धरी जा, जो जे मागे त्या ते देई. हे ब्रीद जयाने बांधिले पायी. म्हणोनी म्हणतो करिगा घाई, दर्शन घेई साईंचे. भया माझी मोठे भय, मरणा परीस दुजे काय. घट्ट धरी जा साईंचे पाय, करील निर्भय तो एक. दुस्सह्य पाटलांची व्यथा, पातली प्राणांतिक अवस्था. कधी भेटेन साईनाथा, कधी कार्यार्था साधेन. ऐसा पाटील झाला बावरा, म्हणे सरसामान आवरा. उदयिक सत्वरच तयारी करा, वाट धरा शिर्डीची. येणेप्रमाणे दृढ निश्चयेसी, निरोप पुसुनी सकळिकांसी. महाराजांचे दर्शनासी निघाले शिर्डीसी पाटील. घेतले आप्तजन बरोबरी. भीमाजी निघाले झडकरी, उत्कंठा फारसी अंतरी. शिर्डी सत्वरी कै देखे, मशिदीच्या का शेजारी. गाडी आली पुढले द्वारी, चौघाही वाहुनिया करी. भीमाजी वरी आणिले, नानासाहेब समवेत होते. माधवरावही आले तेथे, ज्या माधवरावांची या हाते सुगम पद ते सर्वत्रा. पाटील पाहोनी बाबा वदती, श्यामा हे चोर आणुनी किती. घालिशी माझे अंगावरती, काय हे कृती बरी का. साईपदी ठेविला माथा, भीमाजी म्हणे साईनाथा. कृपा करी मज नाथा, दीनानाथा सांभाळी. देखून या पाटलांची व्यथा, दया उपजली साईनाथा. ते सरसी शमली दुःखावस्था, पाटील चित्ता विश्वासला. पाहुणी भीमाजी अस्वस्थ, कृपा सागर साई समर्थ. हेलाविला अपरिमित, बोले सस्मित मुख. तेव्हा बैस आता सोडी खंत, खंतन करीती विचारवंत. झाला तुझी या भोक्तृत्वा अंत, पाय शिर्डीत टाकिता. आकंठ संकटार्णवी बुडाला, हो का मह दुःख गर्तेत गढला. जो या मशीद माईची पायरी चढला, सुखा आरुडला तो जाना. फकीर येथीचा मोठा दयाळू, करील व्यथेचे निर्मळू. प्रेमे करील प्रतिपाळू, तो कणवाळू सकळांचा. या लागी तू स्वस्थ पाही, भीमाबाईंच्या सदनी राही. आराम तो एका दो दिसाही, जा की होईल तुझ प्रती. जैसा एखादा आयुष्यहीन, पावे सुदैवे अमृत सिंचन. लाधे तात्काळ पुनरुज्जीवन, तैसे समाधान पाटीला. ऐकोनी साईमुखींचे वचन, मरणोन्मुखा अमृतपान. किंवा तृषार्ता लाधावे जीवन, तैसे समाधान पाटीला. प्रति 5 मिनिटास रक्ताच्या गुळण्या येत मुखास. बाबा सन्मुख 1 तास बैसता निरास पावल्या. केले न व्यथेचे परीक्षण, पुसिले न तद्व कारण. केवळ कृपा निरीक्षण, पुसिले न तदु द्रव कारण. केवळ कृपा निरीक्षण, रोगोन्मूलन तात्काळ. कृपा निरीक्षण होता वाळल्या काष्टा येथी कोंबरे. वसंताविन फुलती तुरे, ते फळी डवरे रमणीय. रोग काय आरोग्य काय, पुण्य पापाचा होता क्षय. ज्याचे ताणे भोगल्याशिवाय अन्य उपाय चालेना. केवळ भोगेच तयासी क्षय, जन्म जन्मांतरी हाची निश्चय. भोगिल्याविन अन्य उपाय
निवृत्तीदायक नाहीच. तथापि भाग्ये संत दर्शन हे एक व्याधींचे उपशमन. व्याधीग्रस्त मग व्याधींचे सहन. दुःखे विन सहज करी. व्याधी दावी भोग दारुण. संत ठेवी दृष्टी सकरुण. तेने भोक्तृत्व दुःखाविन. संत निवारण करीतात. केवळ बाबांचा शब्द प्रमाण. तेची औषध रामबाण. एकदा कृष्ण श्वान भक्षिता दध्योदन. जाहले निवारण हिमज्वरांचे. कथेत वाटतील आडकथा. परिया संकलित श्रवण करिता. दिसून येईल समर्पकता. स्मरणदाता ही साईच. माझी कथा मीच करीन. साईच गेले आहेत बोलून. त्यांनीच या कथांची आठवण दिधली मज लागून ए समयी. बाळा गणपत नामे एक जातीचा शिंपी. मोठा भाविक येऊनी मशिदीत बाबांसन्मुख. अतिदीन मुख विनवित. काय ऐसे म्या केले पाप. का हा सोडीना मज हिवताप. बाबा झाले उपाय अमूप. हलेना त्राप अंगीचा. तरी आता मी करू काय. जाहली सर्व औषधे कशाय. आपण तरी सांगा उपाय. कैसेनी जाय हा ताप. तव दया उपजली अंतरी. बाबा वदत प्रत्युत्तरी. उपाय त्या हिमज्वरावरी. ती एक नवलपरी. परिसावी दही भाताचे काही कवळ. लक्ष्मी आईच्या देवळाजवळ. काळ्या कुत्र्यास खाऊ घाल. बरा होशील तात्काळ. बाळा भीत भीतची गेला. घरी जाऊनी पाहू लागला. झाकुनी ठेविला भात आढळला. दहीही लाधला शेजारी. बाळा मनी विचार करी. दही भात मिळाला तरी काळाच कुत्रा वेळेवरी. देवळा शेजारी असेल का. परी ही बाळाची उगीच चिंता. निर्दिष्ट स्थळी जाऊनी पोहोचता. कृष्ण श्वान एक पुच्छ हलविता. समोर येता देखिले. पाहुणी ऐसा हा योग जुळला. बाळास मोठा आनंद झाला. दही भात खाऊ लागला. वृत्तांत कळविला बाबांस. सारांश हा जो प्रकार घडला कोणी म्हणो तयाला. तेव्हापासून हिमज्वर गेला. आराम झाला बाळास. ऐसेच बापूसाहेब बुट्टी. थंडी झाली होती पोटी. जुलाब होत पाऊटो पावटी. उलटीवर उलटी एकसरा. सर्व औषधांनी कपाट भरले. परी एकही न लागू पडले. बापूसाहेब मनी घाबरले. पोहत पडले विचारी. जुलाब उलट्या होऊन होऊन बापूसाहेब झाले क्षीण. नित्यनेम बाबांचे दर्शन. घ्यावया त्राण नुरले त्या. गोष्ट गेली बाबांचे कानी. आणूनी बैसविले सन्मुख त्यांनी. म्हणाले खबरदार आतापासून मलविसर्जनी जाता नये. वातीही राहिली पाहिजे ठिकाणी. तया सन्मुख हालवूनी तर्जनी. पुनश्च पूर्ववत तया अनुलक्षणी. म्हटले बाबांनी तैसेच. तात्पर्य काय त्या शब्दांचा दरारा. दोन्ही व्याधींनी घेतला भेदरा. केला पहा तात्काळ पोबारा. जाहला आराम बुट्टीच. एकदा गावी वाक्याचा उद्भव. असता जाहला तयास उपद्रव. वाती रेच यांचा समुद्भव. कळवळला जीव तृषाकुल. पाशीच होते डॉक्टर पिल्ले. तयांनी उपाय सर्व वेचले. शेवटी जेव्हा काहीच न चले. मग ते गेले बाबांकडे. होते जैसे जैसे घडले. साई चरणी सर्व निवेदिले. कॉफी द्यावी की पाणी चांगले. विचारती पिल्ले बाबांस. तव बाबा वदती तयाला. खा दूध बदाम घाला. अक्रोड पिस्त्यासह तयाला. प्यावयाला द्या तरण. तेने तयाची राहील तहान. होईल सत्वर व्याधिहरण. सारांश ऐसे हे पाजिता तरण. उपद्रव निरसन जाहले. खा अक्रोड पिस्ते बदाम. येणे पटकीस पडावा आराम. शब्दची बाबांचा विश्वास धाम. शंकेचे काम ना तेथे. आळंदीचे एक स्वामी. साई समर्थ दर्शन कामी. आले एकदा शिर्डी ग्रामी. पातले आश्रमी साईंच्या. होता तयास
कर्णरोग तेने अस्वास्थ्य निद्राभंग करविताही शस्त्रप्रयोग काही न उपयोग तीळ मात्र ठणका लागे अनावर चालेन काही प्रतिकार निघावयाचा केला विचार गेले आशीर्वाद मागावया अभिवंदुनी साईपदा पाऊनिया उदी प्रसादा स्वामी मागत आशीर्वादा कृपा सर्वदा असावी माधवराव देशपांड्यांनी कानी प्रित्यर्थ केली विनवणी अल्ला अच्छा करेगा म्हणून महाराजांनी आश्वासिले ऐसा आशीर्वाद लाधुनी स्वामी परतले पुण्यपटनी पत्र आले 8 दिवसांनी ठणका तक्षणीच राहिला सूज मात्र कायम होती शस्त्रप्रयोग करावा म्हणती पुन्हा तो प्रयोग करावा अर्थी आलो मुंबई प्रति मागुता गेलो पुढील डॉक्टरांकडे न कळे बाबांना पडले साकडे डॉक्टर पाही जो कानाकडे सूज कोणीकडे लक्षेना शस्त्रप्रयोग आवश्यकता डॉक्टर म्हणे न लगे आत स्वामींची हरली दुर्धर चिंता विस्मय समजता वाटला ऐशीच आणिक एक कथा ओघास आली जी प्रसंगवशता ती सांगुनी श्रोतया आता अध्याय आटोपता घेऊ हा सभामंडपाची फरसी बांधू आरंभली जे दिवसी त्याआधी 8 दिन महाजनींसी जाहली मोडसी दुर्धर जुलाब होऊ लागले फार मणीचे मणी बाबांवर भार करीनात औषध वा उपचार अत्यंत बेजार जाहले साई पूर्ण अंतर्ज्ञानी जाणत होते महाजनी म्हणून हे अस्वास्थ्य तया लागून केले न त्यांनी निवेदन येईल जेव्हा तयांचे मणी करीतील निवारण आपण होऊन ऐसे पूर्ण विश्वासुनी व्याधी सोसूनी राहिले भोग भोगू आपण सकळ परीन पूजेसी पडावा खळ ही एक इच्छा प्रबळ सर्व काळ काकांस जुलाब कितीदा आणि केव्हा प्रमाणातीत झाले जेव्हा चुकू नये आरती सेवा म्हणून तेव्हा काय करीती तांब्या एक पाण्याने भरला अंधारातही लागेल हाताला ऐसे जागी मशिदीला एका बाजूला ठेवीत स्वयं बैसत बाबांपाशी चरण संवाहन करावयासी हजर नित्य आरतीसी नित्य नेमेसी चालवीत आली जरी पोटात कळ तांब्या होताच हाताजवळ पाहुणी जवळ एकांत स्थळ होऊनी निर्मळ परतत असो फरसी करावयासी आज्ञा मागता बाबांपासी दिधली पहाती तात्यांपासी वदत तयांसी काय पहा जातो आम्ही लेंडीवर लेंडीवरून परतल्यावर करा आरंभ बरोबर या फरशीचे कार्यात पुढे बाबा परत आले आसनावरी जाऊन बैसले पाद संवाहन सुरू केले येऊनी वेळेवर काकांनी कोपर गावाहून टांगे थडकले मुंबईकडील भक्त पातले पूजा समारंभासहित चढले येऊनी अभिवंदिले बाबांस इतर मंडळी समवेत अंधेरीचे पाटीलही येत घेऊनी पूजा पुष्पाक्षत वाट पाहत बैसले इतक्यात खाली पटांगणात रथ जेथे ठेवीत असत कुदळ मारुनी बरोबर तेथे फरशीची सुरुवात झाली ऐकिला तो आवाज मात्र बाबांनी ओरड केली विचित्र धरीला तात्काळ नरसिंहावतार नेत्र टवकार भयंकर कोण मारतो कुदळीचा फटका करीतो तयाला कमरेत लटका बोलत उठलेच घेऊनी सटका भीतीचा धडका समजता कुदळ टाकुनी मजूर पळाला तो जो उठूनी धावत सुटला काकांचाही जीव दचकला तो हातची धरीला बाबांनी म्हणती जातोस कुठे बैस खाली इतक्यात तात्या लक्ष्मी आली
तयासही शिव्यांची लाखोली. मनसोक्त वाहिली बाबांनी. अंगणाबाहेर जी मंडळी. इतक्यात तात्या लक्ष्मी आली, तयासही शिव्यांची लाखोली. मनसोक्त वाहिली बाबांनी. अंगणाबाहेर जी मंडळी. तयासही शिवीगाळ केली. इतक्यात भाजल्या भुईमुंगाच्या थैली. ओढुनी घेतली पडलेली. बाबा असता त्वेषावेशी. पळाले जे भीतीने चौपाशी. एखाद्याची ती मशिदीसी. पिशवी असेल की पडलेली. दाणे असतील पक्काशेर. मुठ मुठ काढून बाहेर. चोळून या हातावर. मारून फुंकर साफ करीत. मग ते स्वच्छ झालेले दाणे महाजनींकडून खावविणे. एकीकडेच शिव्याही देणे. एकीकडे चोळणे सुरूच. खाऊनी घे म्हणत म्हणत स्वच्छ दाणे हातावर ठेवीत. काही आपणही तोंडात टाकीत. पिशवी संपवीत ए रीती. दाणे संपता म्हणती आण. पाणी लागली मज तहान. काका आणि ती झारी भरून. स्वयं ते पिऊन पी म्हणती. काका पिता तयास वदती. झाली जा तुझी बंद बृहती. मेले कुठे ते बामण म्हणती. जा तयाप्रती घेऊन ये. असो पुढे मंडळी आली. मशीद पूर्वीप्रमाणे भरली. फरशीस पुन्हा सुरुवात झाली. मोडशी थांबली काकांची. जुलाबावर हे काय औषध. परी औषध तो संतांचा शब्द. देतील तो जो माणी प्रसाद. तयान अगद आणिक हरदा. शहरचे एक ग्रहस्थ. पोटशूळ व्याधीग्रस्त. 14 वर्षे जाहले त्रस्त. उपाय समस्त जाहले. नाम तयांचे दत्तोपंत. कर्णोपकरणी ऐकिली मात. शिर्डीत साई महासंत. दर्शने हरतात अपाय. परिसुनिया ऐसी कीर्ती. गमन केले शिर्डी प्रती. चरण साईंचे माथा वंदिती. करुणा भाकिती तयाते. बाबा 14 वर्षे भरली. पोटशुळे पिच्छा पुरविली. पुरे आता परमावधी झाली. शक्ती न उरली भोगावया. केला न कोणाचा घातपात. अवमानिली न मायतात. नाठवे पूर्वजन्मीची मात. जेणे हे होतात कष्ट मज. केवळ संत प्रेमावलोकन. संत प्रसाद आशीर्वचन. येणेच होय व्याधी निरसन. न लगे आन काहीही. तैसाच अनुभव दत्तोपंता. बाबांचा कर पडता माथा. विभूती आशीर्वाद लाधता. आराम चित्ता वाटला. मग महाराजांनी तयास ठेवून घेतले काही दिवस. हळूहळू पोटशुळाचा त्रास गेला विलयास समूळ. असो ऐसे हे महानुभाव. काय वानू मी तयांचा प्रभाव. परोपकृती हा नित्य स्वभाव. जया सद्भाव चराचरी. गाऊ जाता हे शब्दस्तोत्र. एकाहुनी एक विचित्र. आता पूर्वानुसंधान सूत्र. भीमाजी चरित्र चालवू. असो बाबा उदी मागविती. भीमाजीस थोडी देती. थोडी तयाच्या कपाळाला फासिती. शिरी ठेविती निजहस्त. जावया बिऱ्हाडी आज्ञा झाली. पाटील निघाले पाय चाली. गाडीपर्यंत आपुले पाऊली. गेले हुशारी वाटली. तेथुनी निर्दिष्ट जागीच जात. स्थान जरी होते संकोचित. परी ते बाबाही केले सूचित. हेच की महत्व तयांचे. चोपण्यांनी नवथर चोपिली. म्हणून जमीन होती ओली. तरी बाबांची आज्ञा मानिली. सोयी लाविली तेथेच. गावात मिळती जागा सुखी. भीमाजीच्या बहुत ओळखी. परी स्थान जे आले बाबांचे मुखी. सोडून आणखी नव जाणे. तेथेच 2 पाथरिले गोन. वरी पसरुनिया अंथरुण. करुनिया स्वस्थ म्हण केले शयन पाटलाने. तेच रात्री ऐसे वर्तले. भीमाजीस स्वप्न पडले. बाळपणीचे पंतोजी आले. मारू लागले तयाते. हाती एक वेताची काठी. मार मारोनी फोडली पाठी. सवाई मुखोदगत व्हावयासाठी.
केले बहु कष्टी शिष्याते, सवाई तरी होती कैची, जिज्ञासा प्रबळ श्रोतयांची. म्हणून अक्षरे अक्षरे तीच, देतो समूळची परिसिली जी. सवाई जिस गमे पद अन्य ग्रही ठेवियले, जणू सर्पशिरी वाक्य जिचे अति दुर्लभ जापरी. दुर्मिळ ते धन लोभी करी, कांत समागम तेच गमे. सुख पर्व नसे जरी, वित्त घरी शांत मने. निज कांत करी कृत सती, जनी तीच खरी. परी हे शासन कशासाठी, हे तो काहीच कळेना गोठी. पण तो जी टाकीना वेताटी, पेटला हट्टी आणि वार. लगेच पडले दुसरे स्वप्न, ते तो पाहुणी विलक्षण. कोणी एक गृहस्थ येऊनी, छाती दडपून बैसला. हाती घेतला वरवंटा, वक्षस्थळाचा केला पाटा. प्राण कासावीस आले कंठा, जणू वैकुंठा. निघाले स्वप्न सरलेला, तेने मनास थोडा विरंगुळा. उदयाचला सूर्य आला, जागा झाला पाटील. हुशारी वाटे अपूर्व मना, समूळ मावळे रोगांची कल्पना. पाटा वरवंटा छडीच्या खुणा, आठव कोणा पाहण्याची. स्वप्नास जन आभास म्हणती, परी कधी ये उलट प्रतीती. तेच मुहूर्ती रोगोच्छिती, दुःख निवृत्ती पाटीला. पाटील मणी बहु धाला, की वाटे पुनर्जन्म झाला. मग तो हळूहळू निघाला दर्शनाला बाबांचे. पाहुणी बाबांचे मुखचंद्रा, पाटीलांचे आनंद समुद्रा. भरते दाटले आनंद मुद्रा, नयना तंद्रा लागली. प्रेमाश्रूंचे वाहती लोट, पायांवरी ठेविले ललाट. वेत शासन हृदयस्फोट, परिणाम स्पष्ट सुख करी. या उपकारासी उतराई, होईन मी पामर काई. हे तो अशक्य म्हणून पायी, केवळ डोई ठेवितो येणेच माझी भरपाई. याहुनी अन्य उपाय नाही, अचिंत्य अतर्क्य हे नवलाई. बाबा साई आपुली असो, ऐसे ते पवाडे गात. पाटील महिना राहिले तेथ, पुढे नानांचे उपकार स्मरत. होऊन कृतार्थ परतले, ऐसे ते भक्ती श्रद्धान्वित. पाटील आनंद निर्भर चित्त, साई कृपा कृतज्ञता युक्त. वरचे वर येत शिर्डीस, दोन हात एक माथा. स्थैर्य श्रद्धा अनन्यता, न लगे दूजे साईनाथा. एक कृतज्ञता ते व्हावी, होता कोणी विपदग्रस्त. सत्यनारायणा नवसित, तयाचे साडव्रत आचरत. संकट निर्मुक्त होत साता, तैसेच पाटील सत्य साईव्रत. तैपासाव करू लागत, प्रत्येक गुरुवारी सदोदित. सुस्नात व्रतस्थ राहुणी, जन सत्यनारायण कथा. पाटील अर्वाचीन भक्त लीलामृता. दास गणुकृत साईचरिता, सप्रेमता वाचित. त्या 45 ग्रंथाध्यायी, गणुदास भक्ता अनेका गायी. त्यातील साईनाथ अध्यायत्रयी, सत्य साई कथा ती. व्रता माझी उत्तम व्रत, पाटील ही अध्यायत्रयी वाचित. पावले सौख्य अपरिमित, स्वस्थ चित्त जाहले. आप्त इष्ट बंधू समवेत, पाटील मिळवून सोयरे घोत. करीत नेमे सत्य साई व्रत, आनंद भरीत मानसे. नैवेद्याची तीच सवाई, मंगलोत्सव तैसाची पाही. तेथे नारायण येथे साई, न्यून नाही उभयार्थी. पाटीलाने घातला पाठ, गावात पडला तोच परिपाठ. या सत्य साई व्रताचे पाठ लागोपाठ चालले. ऐसे हे संत कृपाळ, प्राप्त होता उदय काळ. दर्शने हरिती भवजंजाळ, काळही मागे परतविती. आता येथुनी पुढील कथा वर्णिल एकाची संतती चिंता. संता संतांची एकात्मता, चमत्कारता प्रकटेल. नांदेड शहरीचा एक रहिवासी, मोठा श्रीमंत जातीचा पारसी. मिळविल बाबांचे आशीर्वादासी, पुत्र पोटासी येईल. मौली साहेब तेथील संत, तयांची खून बाबा पटवीत.
पारसी मग आनंद भरित. गेला परत निजग्रामा, अति प्रेमळ आहे कथा श्रोता परिसिजे. स्वस्थ चित्ता कळोनी येईल साईंची व्यापकता. तैसीच वत्सलता तयांची. पंत हेमाड साईंची शरण, संता श्रोतया करीतो नमन. पुढील अध्यायी हे निरूपण सादर श्रवण कीजे. जी स्वस्ती श्री संत सज्जने प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, भीमाजी क्षय निवारण. नाम त्रयोदशाध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.